न्यूज, सच जरूरी है। नमस्कार दर्शकों, मैं हूं मीनल और आप देख रहे हैं MNS न्यूज टीवी। स्वागत है आपका शाम की खबरों में। ब्रेक के बाद डालते हैं नजर आज की बड़ी हेडलाइंस पर। गढ़चिरौली में जहरीली शराब का भांडाफोड़, 40 लाख का माल जब्त, 4 आरोपी गिरफ्तार। नवेगांव नागजीरा टाइगर रिजर्व में घाघों की संख्या में कमी, अन्य वन्य जीवों की संख्या वृद्धि। 10वीं कक्षा में 73 अंक लेने के बावजूद एक छात्र। अब देखते हैं सारी खबरों को विस्तार से। जहां एक और जिले में पूर्ण रूप से शराबबंदी लागू है और कई सामाजिक संगठनों ने इसकी सख्ती से पालन करवाने में अहम भूमिका निभाई है, वहीं दूसरी ओर जिले में खुलेआम जहरीली और मिलावटी शराब का कारोबार जारी है। इसी कड़ी में गढ़चिरौली पुलिस ने एक बड़ी कार्रवाई करते हुए एक अवैध शराब फैक्ट्री का भांडाफोड़ किया है, जहां जहरीली शराब तैयार की जा रही थी। पुलिस की कार्रवाई क्राइम ब्रांच को मिली एक गुप्त सूचना के आधार पर की गई है। जानकारी के अनुसार ताड़गांव थाना क्षेत्र में देर रात पुलिस की कई टुकड़ियों ने ट्रैप लगाकर कुड़केली जंगल क्षेत्र में छापा मारा। इस दौरान पुलिस को संदेह हुआ, जिसके बाद इलाके की घेराबंदी की गई और वहां अवैध रूप से चल रही शराब फैक्ट्री का पर्दाफाश हुआ। छापेमारी के दौरान पुलिस ने शराब बनाने में इस्तेमाल होने वाले रपरेट से भरे 15 प्लास्टिक ड्रम और बड़ी मात्रा में जहरीली व मिलावटी शराब बरामद की है। जब्त किए गए माल की कीमत करीब 40 लाख रुपए बताई जा रही है। पुलिस ने इस कार्रवाई में 4 आरोपियों को गिरफ्तार किया, जिनमें प्रसंत प्रधान पावरा, शिवदास अमर सिंह पावरा, अर्जुन दयाराम अहिरे और रविंद्र नारायण पावरा शामिल है। सभी आरोपी महाराष्ट्र के धुले जिले के निवासी बताए जा रहे हैं। हालांकि इस अवैध शराब फैक्ट्री के मुख्य संचालक की तलाश जारी है, जो मौके से फरार होने में सफल रहा। पुलिस ने मामले की विस्तृत जांच शुरू कर दी है और फरार आरोपी की तलाश तेज कर दी है। गढ़चिरौली जैसे शराबबंदी वाले जिले में इस प्रकार की घटना चिंताजनक है और प्रशासन के लिए एक बड़ी चुनौती पेश कर सकती है। पुलिस की कार्रवाई निश्चित रूप से इस काले कारोबार पर एक बड़ा प्रहार है, लेकिन ये भी साफ है कि अभी भी इस तरह की गतिविधियों पर पूरी तरह लगाम कसने की जरूरत है। इसी के साथ आगे बढ़ते हुए डालते हैं नजर अगली खबर पर। नवेगांव नागजीरा टाइगर रिजर्व से एक महत्वपूर्ण जानकारी सामने आई है। हर साल की तरह इस बार भी बौद्ध पूर्णिमा के अवसर पर 12 मई की रात वन्य प्राणी गणना की गई, जिसमें बाघों की संख्या में कमी लेकिन अन्य वन्य जीवों की संख्या में उल्लेखनीय वृद्धि दर्ज की गई है। गणना के अनुसार रिजर्व में इस वर्ष 10 बाघ और 24 तेंदुए दर्ज किए गए। पिछले वर्ष की तुलना में बाघों की संख्या में 2 की गिरावट हुई, जबकि तेंदुओं की संख्या में 6 की वृद्धि दर्ज की गई। ये जानकारी वन विभाग द्वारा साझा की गई है। पशु गणना की प्रक्रिया 12 मई को शाम 6 बजे से लेकर अगली सुबह 6 बजे तक विशेष रूप से चांदनी रात में की गई। इस दौरान 75 मचानों पर कुल 156 वन्य जीव प्रेमी और वन विभाग के अधिकारी तैनात थे। इन सभी ने बारीकी से विभिन्न क्षेत्रों में वन्य प्राणियों का निरीक्षण किया। अब आगे बढ़ते और डालते नजर अगली खबर पर। महाराष्ट्र के नांदेड़ में 2 दिनों में 2 छात्रों ने खुदकुशी करने का चौंकाने वाला मामले सामने आया है। 10वीं कक्षा में 73 अंक लेने के बावजूद भी एक छात्र ने की खुदकुशी। नांदेड़ में 2 दिनों में 2 खुदकुशी। 10वीं कक्षा में उत्तीर्ण एक छात्र ने 73% अंक प्राप्त करने के बावजूद कम अंक मिलने के कारण खुदकुशी कर ली, जबकि दूसरी ओर मेमोरियल स्कूल ऑफ नर्सिंग के 3य वर्ष की शिक्षा लेने वाला छात्र कॉलेज की शिक्षक प्रताड़ना के कारण पूल से कूदकर नदी में खुदकुशी कर ली। दूसरी ओर मेमोरियल स्कूल ऑफ नर्सिंग कॉलेज की छात्राएं मानसिक रूप से परेशान करने के आरोप में उनके खिलाफ मामला दर्ज करने की मांग को लेकर दिन भर प्रदर्शन करती रही। नांदेड़ शहर में एक चौंकाने वाला मामला सामने आया, जहां 2 दिनों में 2 छात्रों ने खुदकुशी कर ली है। अंबानगर निवासी एक छात्रा रोशनी पगारे ने 10वीं कक्षा में कम अंक आने से निराश होकर अपने घर में पंखे से रस्सी बांधकर खुदकुशी कर ली। ये मामला बुधवार की शाम 4 बजे के दौरान हुआ। दूसरे दिन गुरुवार को नांदेड़ में एक घटना सामने आई, जहां एक नर्सिंग छात्र ने अपने कॉलेज के शिक्षक द्वारा परेशान किए जाने के बाद गोदावरी नदी में कूदकर खुदकुशी कर ली। छात्र 12 मई से लापता था। उसका शव 15 मई को हासापुर के पास गोदावरी नदी में मिला। इसकी जानकारी मिलते ही पुलिस घटनास्थल पर पहुंची और शव को पोस्टमार्टम के लिए भेजा गया। घटना 14 मई को दोपहर करीब 3:30 बजे सांगवी इलाके के अंबानगर में घटी। मृतक लड़की का नाम रोशनी पगारे है। रोशनी ने 10वीं कक्षा में 73% अंक प्राप्त किए थे। ये लड़की 80 से 85% अंक मिलने के कारण इतना बड़ा कदम उठाकर गले को फांसी लगाकर खुदकुशी कर ली, अपना जीवन समाप्त कर लिया। रोशनी पगारे सावित्रीबाई फुले स्कूल में थी। वो स्कूल में भी होशियार थी। उसे 80 से 85% अंक मिलने की उम्मीद थी, लेकिन कम अंक मिलने पर रोशनी ने खुदकुशी कर ली। आप कौन से कॉलेज से है और क्या पासवर्ड होता था और आज जो एक छात्रा ने आपके साथ खुदकुशी की? हम गुरु गोविंद सिंह मेमोरियल स्कूल ऑफ नर्सिंग लोटस कैंपस से है, नांदेड़ से।
और हमारे कॉलेज में भी नया स्टाफ आया है 6 मंथ पहले। तो जो स्टाफ है तो इतना बहुत टॉर्चर कर रहा है, हमें मेंटली डिस्टर्ब करके रखा है। और वो जो मैडम और सर है वो डायरेक्ट क्लास में आके ऐसे मीन्स झगड़ा करने जैसे ये करते। बिहेवियर उनका कुछ भी अच्छा नहीं है, सब गालियां वगैरह देते क्लास में, सब बच्चों से, बॉयज से भी उनका बिहेवियर अच्छा नहीं, किसी से अच्छा नहीं है उनका बिहेवियर। क्या टॉर्चर करते? टॉर्चर ये करते कि हम इंटरनल मार्क्स नहीं देंगे, तुम्हारा फॉर्म भर के नहीं लेंगे, कुछ भी नहीं है ऐसा तुमको। और हमको कॉलेज से ये धमकी दी जाती है कि तुम डायरेक्ट अगर कुछ भी ये किए तो तुमको डायरेक्ट रस्टिकेट रस्टिकेट करने के लिए ये करेंगे। नहीं, सबके साथ सबके साथ ही होता है? हाँ। आपके साथ के जो छात्रा नहीं, सुसाइड जो किया है तो उसके साथ वो हमारा, हाँ, उसके साथ भी हुआ था ये सब। वो पहले उसको चिकन पॉक्स हुए थे, उसके बाद 1-1.5 महीने बाद उसको डेंगू हो गया था। डेंगू होने के बाद उसके हाथ में ना इंटर कैप लगी थी, तभी भी उसने सब असाइनमेंट कंप्लीट करके दिया, दोनों हाथ में इंटर कैप लगने के बाद भी। और एग्जाम फॉर्म भी भर लिया उसने। और उसकी इतनी तबीयत खराब रहने के बाद भी हमारी ड्यूटी बाहर के हॉस्पिटल में लगाई गई थी, साइकेट्रिक हॉस्पिटल में। तभी भी वो लड़के ने साइकेट्रिक पोस्टिंग की, सब की, तभी भी उसको मीन्स मैडम के इससे और सर के इससे बहुत मेंटली हमको बहुत डिस्टर्ब और बहुत टॉर्चर किया। ये सब प्रिंसिपल को आप बता दीजिए। ये सब प्रिंसिपल सर को 2 महीने पहले ही बताया था, पर प्रिंसिपल सर ने कुछ एक्शन नहीं लिया। उसके बाद हम लोग जब 19 तारीख को जब वो मिसिंग हुआ था, उसके बाद 20 तारीख को हम 12 तारीख को तो फिर हम कॉलेज में गए थे। तो कॉलेज में जाने के बाद हमने सर से बात की, तो सर बोले थे की अगर यहाँ पे आएंगे तो तुमको डायरेक्ट रस्टिकेट किया जाएगा। जी रोहिदास सावते, राहणार येळेगाव, सामाजिक कार्य करतो मी। आज अशी दुःखद घटना झाली की माझ्या भाचीला 73.80 मार्क पडून सुद्धा डिप्रेशनमध्ये होते। काल तिला येऊन भेटून सगळं तिचं अभिनंदन करून गेलो, तरी आज तिने टोकाचे पाऊल उचलल्यामुळे तिने आज स्वतःला टक्केवारी, तिने मला म्हणत होती मामा मला 80 किंवा 85% पडतात आणि पडायलाच पाहिजे अशी तिची जिद्द होती। पण तिला 73% पडल्यामुळे तिने डिप्रेशनमध्ये होती। मी तिचं अभिनंदन केलं सगळ्या गोष्टी। बाई आता ही आपली पहिली स्टेप आहे, आपण 12वीला पुढे काय लागतं ते मी पुढे सगळं करतो, कारण तिला वडील नसल्यामुळे मी तिच्याकडे पूर्णपणे माझं सगळं पूर्ण लक्ष होतं। पण आज योगायोगा तिनं दुर्दैवानं आज अशी तिनं टोकाचं पाऊल उचललं की तिनं तिच्या आईचा सुद्धा विचार केला नाही। ती लहान असताना तिचे वडील वारले होते आणि तिच्या सगळ्या सुखादुःखामध्ये मी हजर असताना आणि तिनं प्रत्येक गोष्ट मला सांगत असताना पण ही गोष्ट तिने मला सांगितली नाही की मामा मी डिप्रेशनमध्ये आहे, मला टेन्शन यायलं, मला मी तुमच्या गावाकडे येते, असं काही म्हणली नाही। आणि मी आता 4 वाजता येणारच होतो इकडे अंबानगरला, पण त्याच्या अगोदर तिनं 3-3:30च्या दरम्यान तिने आपली गळफास घेतली। आणि पूर्ण विद्यार्थ्याला विनंती आहे की 10वी म्हणजे हे लास्ट स्टेप नाही आहे आपली, आपल्याला पुढे 12वी आहे, पुढे आणि असे काही माणसं कलेक्टर आहेत की ते 10वी नापास झाले 2दा। असं कोण्याही विद्यार्थ्यांना अशी माझी हात जोडून नम्रतेची विनंती आहे की टक्केवारी कमी पडली म्हणून कोणीही असे टोकाचे पाऊल उचलू नये अशी मी सर्व नांदेडवासियाच्या विद्यार्थ्यांना अशी मी कळकळीची विनंती करत आहे। कोण राहत होते, आई काय करत होती? आई ही तिची रोज मजुरी करत होती, काही कमी जास्त पडत तर तिचं म्हणजे खाली 2 किरायानं आपण तिला ते रमाई आवासची घरकुल योजना घेऊन दिलेली होती आणि त्याच्यामध्ये तिनं घरकुल बांधलं आणि त्या घरकुलामध्ये पुन्हा काही आईवडिलांना लावून आम्ही असं लावून तिला वरचा मधला बांधून दिला की बा खाली तिच्या किरायामध्ये तिचं भागेल। आणि हे सगळं करत असताना छोटी एक पिठाची गिरणी टाकून दिली होती। तिचे मिस्टर 2018 साली एक्सपायर झाले होते कोरोनाच्या आधी, तेव्हापासून त्यांचं बारकाईनं लक्ष होतं। तिनं आम्ही लहानपणापासून त्या लहान मुलांना आम्ही खूप हाताच्या फोडासारखं जपलं, तिला आणखी कोणत्याच गोष्टीचं दुःख दिलं नव्हतं। पण असं का टोकाचं पाऊल उचललं हे आम्हाला तिनं काही कळू दिलं नाही। त्याच्यामुळं आम्हीच आमच्या याच्यामध्ये शॉकाने सगळ्या विद्यार्थ्याला विनंती आहे की त्यांनी कसल्याही प्रकारची अशी कोणतीही टोकाची पाऊल न उचलता आपल्या मनातली काय अडचण आहे ते सगळ्या इतरांना शेअर करून त्याच्यातून मार्ग काढावा आणि जेणेकरून पुढे तुम्ही त्याच्यात पुन्हा 12वीला याच्यातून खूप चांगली प्रगती कराल, त्याच्यात तुम्हाला खूप चांगलं यश मिळेल अशी आशा बाळगून मी माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। मला 12 तारखेलाच मला त्याने 7:22ला पैसे सेंड केले। मी त्याला 7:42ला कॉल केला, त्याने माझे एका मीटिंगमध्ये माझा मुलगा कॉल उचलतो केला, तसंच मी हिला कॉल केला श्वेताला, म्हटलं तो कॉल उचलत नाही। हिने 9 वाजेपर्यंत ट्राय केलं, त्याचा कॉलच आला नाही। तर म्हणजे मग हिने सगळं इथं मी नव्हती, मी तिकडे होती अमरावतीला। आम्ही 13लाच त्या पहिले कॉलेजला गेलो। कॉलेजला गेल्यानंतर
मग तिथे गेलो होतो. तिथे त्या दिवशी आम्ही असं सांगितलं तर ते म्हणे फक्त आता तुम्ही फक्त तुमचा मुलगा सापडेपर्यंत तो जर जिवंत सापडला तर तो त्याचं जे बयान होईल म्हणे. त्या गावामध्ये आता का कोणी घेऊन इथे जा म्हणतात तिथे जा. मी काय करू? मला आता मी फक्त मला कोण काय करणार आहे? आता कोण फॅमिली मधले काय बोलणार आहे, काय करणार आहे मला काय माहित आता काय. आता त्याला बघाव की हे बघाव काय निर्णय काय घेऊ कोणाला. एक बच्चा है यहाँ पर ग्रामीण कॉलेज को पढ़ने को बच्चा था लोटस कैंपस में सर 12 तारीख को, और उसके माताजी और बहन कंटिन्यू पुलिस स्टेशन जा रहे, ग्रामीण वाले वजीराबाद को हाँ जी आणि कारवाई काहीच केली नाही असं म्हणणं आहे त्यांचं. माझा फक्त असं मला म्हणजे आमचं एक्झाम फॉर्म चालू होतं तर त्याच्यामुळे आम्हाला 12 तारखेला तिथं घरात कॉलेजच्या विरोधात गुन्हा दाखल झालाच पाहिजे. कॉलेजच्या विरोधात गुन्हा दाखल झालाच पाहिजे. माझं नाव श्वेता विनोदराव वाटकर आणि माझ्या ज्या भावाने सुसाईड केलं आहे जे ते पुनीत विनोदराव वाटकर तो आहे. त्याच्या ते कॉलेजच्या इश्यूमुळे त्याने सुसाईड केलेलं आहे. कारण ते पूर्ण असाइनमेंट 2 दिवसात एवढा 16 असाइनमेंट त्यानं रात्र आम्ही 2 दिवस कोणतेच आमच्या क्लासमधले मुलं झोपले नाही. सगळं असाइनमेंट लिहिल्या, सगळं केलं आणि तरी पण ते दुसऱ्या दिवशी ती बाई म्हणते की डबल तुम्ही प्रॉपर पाहिल्याशिवाय मी सबमिट करणारच नाही, हे नाही. फक्त माझ्या भावाला म्हटलं असतं हो घेतो म्हटलं असतं तर माझ्या भावानं हा सुसाईडचा निर्णय घेतला नसता. आज माझा भाऊ तर राहिला नाही पण बाकीची मुलं पण ते टेन्शन मध्ये आहे, डिप्रेशन मध्ये आहे. आमच्या क्लासचे ते टॉर्चर करते, खूप जास्त टॉर्चर करते ती मॅडम, खूप जास्त करते. भाऊ किती दिवस
तुम्हाला केव्हा बोलला आणि केव्हा बोलला? माझा भाऊ 12 तारखेला आम्ही कॉलेजमधून आल्यावर पण मी त्याच्यासोबत बोलली, काहून रे म्हटलं, आता तर घेतला ना म्हटलं, आता तर फ्री राहा म्हटलं. तर हो म्हणे घेतला, पण तिनं पण मला असं म्हटलं म्हणे की फॉर्म तर घेतला बा, पण मी तर पुढे जाऊ देणार नाही. पुढच्या वर्षाची ऑर्डर आली म्हणून मी घेतला, पण मी उद्या पूर्ण ऍक्युरेट पाहिल्याशिवाय तर कोणाचे फॉर्म सबमिट करणार नाही म्हणून. मग त्याचं टेन्शन आलं त्यानं. ते म्हणे की मी 5-10 मिनिटात येऊ का म्हणे फिरून. मी म्हटलं हा टेन्शन फ्री व्हायसाठी जा थोडंसं फिरून ये म्हटलं. तर गेला तर आलाच नाही. मी त्याच्या मग 10-15 मिनिटांनी केला होता, फोन केला होता त्याला. कुठे आहे म्हटलं तू? म्हटलं हो श्वेता मी 2 मिनिटात आलो म्हणे. मग त्याच्यानंतर 2 मिनिटात आला. त्याच्यानंतर 10-15 मिनिटांना माझ्या मम्मीचा फोन आला की पुनीतनं एवढे पैसे कसं काय सेंड केला म्हणे. मी म्हटलं मला माहित नाही, पुनीत बाहेर गेलाय म्हटलं, थोडासा टेन्शन मध्ये होता. मी त्याच्या आधी पण माझ्या दादाला बोलले होतं की पुनीतला थोडं समजून सांग, तो कॉलेजच्या टेन्शन मध्ये आहे म्हणून. मग दादाने पण त्याच्यासोबत 2-3 वेळा कॉन्टॅक्ट केला. दादाला म्हटलं की मी बाहेर आहे, घरी गेल्यावर तुझ्यासोबत सविस्तर बोलतो बा म्हणून. सगळं बोलून वगैरे झालं, त्या कॉलवर वगैरे सगळं बोलणं झालं, हे झालं ते झालं. मग त्यांना असा निर्णय नव्हता घ्यायला पाहिजे सुसाईडचा. यानं आपण सोल्युशन काढलं असतं, पूर्ण अजून काही केलं असतं, प्रयत्न केले असते. तुम्हाला केव्हा कळालं? आज सकाळी कळालं मला की माझ्या भावानं सुसाईड केलं बा म्हणून. कुठं गेले? मी ग्रामीण पोलीस स्टेशनला गेलो होतो आता. तर त्यांनी म्हणे की हे घटना जी घडली आहे ही त्या पुलावर घडली आहे, ते वजिराबादच्याच पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला द्यावं लागेल. आता वजिराबादच्या पोलीस स्टेशनमध्ये आले, त्यांनी काय म्हणते फक्त PM साठी आम्ही तुमचा अर्ज लिहून घेताय. हे जे तुमच्या कॉलेजच्या बद्दल तक्रार आहे, हे तक्रार तुम्ही ग्रामीण मध्ये जाऊन करा. आता आम्ही तिथं गेलो, एवढे सगळे स्टुडंट एवढे परेशान आहे, ऑटोने एवढ्या दूर गेले, अजून ऑटोने इकडे या. स्टुडंटचीच बेरोजगारी होऊ राहिली. स्टुडंटचं कोण ऐकून राहिलं? कोणीच ऐकत नाही. वरच्या ऑथॉरिटीज सगळं ऐकतात ना. आता कॉलेज जवळ स्ट्रॉंग बाँड आहे, पण आमच्या स्टुडंट जवळ कोणी सोल्युशनच काढत नाही. आमच्या स्टुडंटचं एवढे सगळे प्रॉब्लेम आहे. प्रिन्सिपलला सांगितले, आमच्या स्टाफलाही सांगितले, कोणीच ऐकत नाही. स्टुडंट फक्त त्यांना वाटतं हा स्टुडंट आहे तर त्यांना राबवूनच घ्या, सगळं हेच करून घ्या. कॅपॅसिटी असते का एवढं सगळं? एक्झामचं पण टेन्शन असते. एक्झाम मध्ये काही थोडासा सिलेबस नसते. इतका मोठा सिलेबस होऊन पास होणं, आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये पास होऊन दाखवा, पास होणं बी नाही. दिवस रात्र कोणी अभ्यास जरी करत असेल तरी होत नाही. आपण कुठले आपण कुठले आहेत? मी प्रॉपर तर अमरावतीची आहे. तसं माझं मूळ जे गाव आहे ते सिरसोली आहे, पण आम्ही एज्युकेशन मुळे सगळं आम्ही अमरावतीलाच राहिलेलो आहे. इथं तर मी धनगरवाडीला राहते, तर हे 3 वर्षापासून आहे. माझा नंबर लागला तेव्हापासून मी 3 वर्ष झाले मला कम्प्लीट. 3 वर्ष झाले, आता 4थं वर्ष चालू झालं. ते ना आम्ही सोबतच राहतो, कारण की जुळवा आहे ना. आम्ही तर एकाच क्लासमध्ये, दोघे जण एकाच क्लासमध्ये आहे, काही वेगळा क्लास नाहीये. फक्त माझ्या भावाला न्याय मिळाला पाहिजे. आता त्याने एवढा जीवाचं गुन्हा तर दोन्ही पोलीस स्टेशन घेत नाही. आता काय करायला पाहिजे तुम्हीच सांगा मला, काय कोणतं सोल्युशन द्या, काय जाऊ आता, कुठं जाऊ? माझ्या भावाला न्याय मिळाला पाहिजे. लोटस नर्सिंग कॉलेज का एक छात्र है पुनीत विनोद वाटकर, उम्र 22 साल. उसने सुसाइड किया है. गोदावरी नदी के पात्र में उसकी बॉडी मिली है. उसका पोस्टमार्टम लिए बॉडी भेजी है. आता ED अकस्मात मृत्यु दाखिल करके पूरी लीगल कार्रवाई पूरी करेंगे. तो उनके परिजन का ऐसा कहना है कि उनको टॉर्चर किया जाता है. वो सब स्टेटमेंट में आएगा. पूरी जानकारी लेंगे, पूरी तरह से इंक्वायरी करेंगे. आगे बढ़ते और देखते अगली खबर। राष्ट्रभक्ति और एकता का संदेश देने के उद्देश्य से तिरंगा सम्मान यात्रा का आयोजन आज कामठी में बड़े उत्साह के साथ किया गया। इस कार्यक्रम में भारतीय जनता पार्टी के प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने अगुवाई में यात्रा का शुभारंभ हुआ। यात्रा में विधायक सुधाकर कोले, आशीष देशमुख, टेकचंद सावरकर, मल्लिकार्जुन रेड्डी, सुधीर परवेज सहित भाजपा के कई वरिष्ठ नेता, कार्यकर्ता और स्थानीय नागरिक भारी संख्या में मौजूद रहे। तिरंगा यात्रा के दौरान पूरा शहर देशभक्ति के नारों से गूंज उठा। हाथों में तिरंगा लिए लोगों का उत्साह देखते ही बनता था। यात्रा के जरिए नागरिकों से देश प्रेम, एकता और संविधान के मूल्यों के प्रति जागरूक रहने का संदेश दिया गया। इस मौके पर प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने कहा, तिरंगा सिर्फ एक झंडा नहीं बल्कि हमारी पहचान और गर्व का प्रतीक है। ये यात्रा नई पीढ़ी को अपने कर्तव्यों की याद दिलाने का प्रयास है। कार्यक्रम को सफल बनाने के लिए स्थानीय भाजपा इकाई और प्रशासन द्वारा व्यापक तैयारी की गई थी। यात्रा शांतिपूर्ण माहौल में संपन्न हुई और इसके जरिए कामठी में राष्ट्र प्रेम की एकता का शानदार प्रदर्शन देखने को मिला। माता की, भारत माता की, वंदे वंदे वंदे। आज संपूर्ण देशामध्ये, संपूर्ण महाराष्ट्राची 14 कोटी जनता तिरंगा यात्रेच्या माध्यमातून
प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक मंडळात, प्रत्येक बूथवर आपल्या देशाच्या सैनिकाच्या पराक्रमाचं अभिनंदन करताय, मोदीजींच्या नेतृत्वाचं अभिनंदन करता आहे. मोदीजींनी सैन्याला खुली सूट दिली आहे आणि मोदीजींनी यानंतर भारतात झालेला दहशतवाद युद्ध समजण्यात येईल. मोदीजींनी संपूर्ण जगाला दहशतवादाच्या विरुद्ध लढण्याकरता खऱ्या अर्थाने जी ताकद दाखवलेली आहे, एकदा आपण सर्व जवानांचं माननीय मोदीजींचं जोरात टाळ्या वाजून आपण त्यांचं अभिनंदन करूया. खरं तर आज जी या नागपूर जिल्ह्याची तिरंगा यात्रा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून नेताजी सुभाषचंद्र बोस या नेताजी चौकामध्ये नेताजींना वंदन करून ही यात्रा आपण काढलेली आहे. काल आणि परवा मुंबईमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वामध्ये तिरंगा यात्रा सुरू झाली आणि आता ही तिरंगा यात्रा थांबणार नाही. ही तिरंगा यात्रा प्रत्येक विधानसभेमध्ये, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक मंडळामध्ये, प्रत्येक बूथपर्यंत आपल्याला ही तिरंगा यात्रा पोहोचायची आहे. ही भारतीय जनता पार्टीची यात्रा नाही, ही यात्रा या देशातल्या सर्वसामान्य जनतेची, सर्व समाजाची, सर्व धर्माची आणि याकरता यात्रा की ज्या पद्धतीने आपल्या देशामध्ये येऊन पहलगाममध्ये 28 परिवाराचा सिंदूर उद्ध्वस्त करण्याचं काम या दहशतवाद्यांनी केलं. धर्म विचारून गोळ्या मारल्या आणि अशा दहशतवाद्यांना सबक शिकवण्याकरता मोदीजींनी ज्या पद्धतीने पाकिस्तानमध्ये घुसून पाकिस्तानला उद्ध्वस्त करून संपूर्ण जगासमोर पाकिस्तान कसा दहशतवादी आहे, कसं त्या ठिकाणी दहशतवाद तयार करतो, हे जगाच्या समोर आणण्याचं काम माननीय मोदीजींनी केलं, सेनेनी केलं. आज आपल्या जगातल्या सर्वात उत्कृष्ट सेनेनी ज्या पद्धतीने दहशतवादाचा खात्मा केला, कोणत्याही जनतेच्या विरुद्ध आपली सेना लढली नाही. दहशतवाद्यांचे स्थळ शोधून टार्गेट करून दहशतवाद संपवण्याचं काम आपल्या सेनेने केलं. आणि म्हणून या देशामध्ये खऱ्या अर्थाने काल अमेरिकेमध्ये बघा, अमेरिकेच्या सर्व दैनिकामध्ये, सर्व मीडियामध्ये भारत देशाचा गौरव होतोय, कारण भारताने दहशतवादाच्या विरुद्ध प्रचंड मोठी लढाई केली आहे. आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने पाकिस्तानजींनी जे गुडघे टेकले, जर पाकिस्तानी गुडघे टेकले नसते तर पाकिस्तान संपून गेला असता. एवढी ताकद मोदीजींनी सैनिकाला दिली होती, एवढी ताकद सैनिकाला दिली होती. मला अभिमान आहे, ज्यावेळी पाकिस्तानने गुडघे टेकले त्या दिवशी भारताने हेही दाखवलं, मोदीजींनी हेही दाखवलं, आम्ही कधीच युद्धाचं समर्थन केलं नाहीये, आम्ही कधीच युद्धाचं समर्थन केलं नाहीये, आम्ही तथागत गौतम बुद्धांचं समर्थन केलं आहे. आणि मग मोदीजींनी ठरवलं, पाकिस्तानने गुडघे टेकले आहे तर आम्हाला युद्ध नको, बुद्ध हवा आहे. आणि बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी जगाला दाखवलं की आम्ही शांत राहायला तयार आहे. पण पाकिस्तानी यानंतर आमच्या देशात दहशतवाद केला, आम्ही युद्ध करू आणि यानंतर मात्र कोणाला सोडणार नाही, हे माननीय मोदीजींनी दाखवलेलं आहे. खऱ्या अर्थाने काय झालं, 370 कलम रद्द झाला. आज जम्मू काश्मीर मुक्त झाला, जम्मू काश्मीर भारताचा भाग झाला. जम्मू काश्मीर आपला देशात होता पण आपला भाग नव्हता. पण आमचे अमित भाई आणि माननीय मोदीजींनी 370 कलम हटवून ज्या पद्धतीने काश्मीरचं पर्यटन वाढवलं, ज्या काश्मीरमध्ये कधी 10 लक्ष लोक, 20 लक्ष लोक त्या ठिकाणी पर्यटक जायचे,
आता काश्मीरमध्ये पहलगाममध्ये या देशाचे 2.5 कोटी लोक जायला लागले, पर्यटनाला जायला लागले, पहलगामला जायला लागले. आणि आता त्यांना खतरा वाटला की काश्मीर आणि जम्मू तर भारताचा अविभाज्य अंग झाला आहे, तो आहे तिरंगा ध्वज फडकलेला आहे. आता काश्मीरची भूमी ही समृद्ध होणार आहे. 2.5 कोटी पर्यटक जायला लागले आणि हे दहशतवाद्याला खुपलं, हे पाकिस्तानला खुपलं आणि म्हणून त्यांनी हा भ्याड हल्ला केला. माननीय मोदीजींनी आवाहन केलं आहे, आता कोणी पाकिस्तान सारख्या विदेशी टुरिझममध्ये जाणार नाही. पाकिस्तानला समर्थन करणाऱ्या विदेशी पर्यटनाला भारत देश जाणार नाही, तर भारत देश त्याचा नागरिक काश्मीरचं पर्यटन करेल. हा त्या ठिकाणी ताकद माननीय मोदींनी उभी केली आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने ही क्रूरता, विचार करा तो दिवस कसा असेल. ती महिला, ती बहीण, तिचा भाऊ, तिचा मुलगा, तिची मुलगी, समोर आपला पती हा मारला जातो आहे. आणि काय हिंदू आहे म्हणून, म्हणजे धर्म विचारला आणि धर्म विचारून मारला गेला. खऱ्या अर्थाने आपण कधी कुणा धर्माचा विचार करत नाही. आपण सर्व धर्म, सर्व समाजाला घेऊन सोबत चालतो, हीच आपली भूमिका आहे. आणि पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी धर्म विचारला आणि म्हणून मोदीजींनी आणि आपल्या सैनिकांनी त्या ठिकाणी आपल्या त्या 26 घरांचं, परिवाराचं सिंदूर गेलं. आणि म्हणून मोदीजींनी सिंदूर म्हटलं आहे, ऑपरेशन सिंदूर. आणि आता आमच्या बहिणीला विनंती आहे, प्रत्येक बूथवर, प्रत्येक गावामध्ये सिंदूर यात्रा काढा. आपल्या बहिणींना सिंदूर यात्रेचं महत्व मोदीजींनी सिंदूर ऑपरेशन केलं. कारण आपल्या देशातल्या 28 परिवाराचं सिंदूर इसरण्याचं काम पाकिस्तानने केलं. आणि म्हणून सिंदूर यात्रा या ठिकाणी झाली आहे. खरं तर मी जास्त वेळ घेणार नाही, पण आपल्या नागपूर जिल्ह्याच्या सर्व मान्य सुधाकर कोळेजी असतील, आनंदरावजी राऊत असतील, मनोहर कुंभारे असतील, डॉक्टर पोद्दारजी असतील, या ठिकाणी आमचे आमदार आशिष देशमुखजी आहे, आमचे माजी आमदार राजू पारवेजी आहे, अरविंद जगबीजी, अशोकराव झोटे आहेत. या ठिकाणी सर्वांचं नाव घेऊ शकलो नाही, माफ करा. आमचे अजय अग्रवालजी या ठिकाणी आहेत, आमचे या ठिकाणी अध्यक्ष आहेत, या ठिकाणी मुकेश यादवजी आहेत, मंगेश यादवजी आहेत, आमचे सर्व या ठिकाणी पदाधिकारी आहेत. सर्वांचे नाव पण मंगेश यादवनी आपला जे शहर अध्यक्ष आहे आणि आपल्या जिल्ह्याच्या सर्व अध्यक्षांनी ज्या पद्धतीने आज ही तिरंगा यात्रा काढली आहे, सर्व समाजाला सोबत घेतलेला आहे. मी या ठिकाणी सर्व समाजाचे, सर्व जनतेचे आणि खास करून या सैनिकांचे, ज्या सैनिकांनी, माजी सैनिकांनी, संपूर्ण माजी सैनिकांनी या तिरंगा यात्रेमध्ये आपण या ठिकाणी सहभाग दिला. मान्य टेकचंद सावरकरजी या ठिकाणी आहेत, मान्य रेड्डीजी या ठिकाणी आहेत, डॉक्टर पोद्दारजी आहेत, या ठिकाणी आमचे अनेक मान्यवर नेते आहेत. मी सुधीर पारवेजी आहे, सर्वच आहे, सर्व पक्ष आमच्या एनडीएच्या सर्व पक्षाचे लोक आहेत. हा भारतीय जनता पार्टीचा तिरंगा यात्रा नाही आहे. पण आता ज्या पद्धतीने भारत देशाच्या मागे 140 कोटी सर्व समाज उभा होतोय, सैन्याच्या मागे उभा होतोय. काही राजकीय पार्ट्या आता राजकीय रॅल्या काढायला सुरुवात करतायत. आपली रॅली राजकीय नाही आहे, आपली रॅली सर्व समाज, सर्व धर्माची रॅली आहे. आणि आपली रॅली ही त्या ठिकाणी देशाच्या ज्या त्या ठिकाणी झालेल्या सैनिकाला समर्पित आहे. आपली रॅली यानंतर जी लढाई होईल, कधी आम्ही लढाईचं समर्थन करत नाही, पण आमच्या देशात ज्यांनी दहशतवाद केला आणि सैनिक ज्या पद्धतीने लढतात त्यांना प्रचंड देश आपल्या पाठीशी आहे, ही भूमिका या रॅलीची आहे. आणि म्हणून तुम्ही जेवढे लोक या ठिकाणी आले आहेत, ज्या ज्या लोकांनी या ठिकाणी आपलं समर्थन दिलं आहे, त्या सर्व समाजाच्या, सर्व धर्माच्या जनतेचं मी माजी सैनिकाचं मनापासून आभार मानतो. आणि या रॅलीला आपण सुरुवात केली आहे. ही रॅली इथे संपणार नाही. या विदर्भात, नागपूर जिल्ह्यात, महाराष्ट्राच्या प्रत्येक गावगावामध्ये, प्रत्येक चौकात, नगरपालिकेच्या वार्डामध्ये, प्रत्येक ठिकाणी, जिल्हा परिषदच्या वार्डामध्ये, प्रत्येक ठिकाणी रॅली जाणार आहे. आणि या रॅलीच्या माध्यमातून संपूर्ण भारत देशाला मजबूत करून, सर्व समाजाला, सर्व धर्माला सोबत घेऊन मोदीच्या नेतृत्वामध्ये विकसित भारताचा संकल्प पूर्ण करायचा आहे. एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगतो. या ठिकाणी आपण सर्वांनी जे या रॅलीला समर्थन दिलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. खूप खूप धन्यवाद. भारत माता की राष्ट्रगीत होईल. आपल्या सर्वांना माहित आहे, सन्मान रॅली आहे, तिरंगा सन्मान रॅली आहे, त्यामुळे कोणी हलणार नाही. तिरंगा
तिरंगा ध्वज आपल्या सर्वांच्या हातामध्ये तिरंगा ध्वज आहे. राष्ट्रगीत झाला की त्याला सन्मानपूर्वक गोळा करून आपल्या घरी नीट घेऊन जा, ठेवा आणि आपल्या घरावर लावायला हरकत नाही. सगळ्यांनी वर करा. आपण राष्ट्रगीत करू. राष्ट्रगीतानंतर ही तिरंगा रॅली या ठिकाणी संपेल. आपण जयघोष करू. सर्वजण एकदम एक साथ सावधान हो गए, सावधान. राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. हिंद हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. आए तव जय गाथा. जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे बोलो भारत माता की जय. हात वर करून एकदा बोलो भारत माता की जय. भारत माता की. अब इसी के साथ आगे बढ़ते और देखते अगली खबर। वालूज महानगर के सम्भ्रात कॉलोनी बजाज नगर में 15 मई की सुबह करीब 4 बजे अब तक की सबसे बड़ी डकैती की घटना सामने आई है। संतोष लड्डा, जो कि वालूज MIDC में दिशा ऑटो कैंपस के मालिक है, उनके घर में लुटेरे ने धावा बोलकर 8 किलो सोना, 40 किलो चांदी और नकदी लूट ली। प्राप्त जानकारी के अनुसार संतोष लड्डा 8 मई को अपने परिवार के साथ विदेश गए थे और इस दौरान उनके ड्राइवर संजय झलके घर की देखरेख कर रहे थे। 15 मई को रात करीब 2 बजे जब संजय झलके बंगले में अकेले सो रहे थे, लुटेरे ने उनके सिर पर पिस्तौल तान दी और उनके हाथ पैर बांधकर वारदात को अंजाम दिया। घटना की सूचना मिलते ही छत्रपति संभाजीनगर शहर पुलिस के अधिकारी मौके पर पहुंचे। इसमें पुलिस उपायुक्त नितिन बागटे, सहायक पुलिस उपायुक्त संजय सानप, क्राइम ब्रांच पुलिस निरीक्षक संदीप गुरमे, वालूज MIDC पुलिस थाने के वरिष्ठ पुलिस निरीक्षक रामेश्वर गाड़े, कैंटोनमेंट पुलिस थाने के पुलिस निरीक्षक दिलीप ठाकुर, वालूज पुलिस थाने के पुलिस निरीक्षक राजेंद्र शहाने और फिंगरप्रिंट विशेषज्ञ डॉग स्क्वाड टीम शामिल थी। पुलिस ने मामले की गहन जांच शुरू कर दी है और जल्द ही आरोपियों की गिरफ्तारी के प्रयास तेज कर दिए जाएंगे। ये डकैती की घटना वालूज क्षेत्र में बड़े पैमाने पर चर्चा का विषय बनी हुई है और पुलिस जल्द से जल्द मामले को सुलझाने का दावा कर रही है। कधीचे आहे काय काय समोर आलंय? दिनांक 14 मेचे मध्यरात्री बजाजनगर एरिया वाळुंज पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक संतोष लड्डा नावाच्या व्यक्तीच्या घरात एक दरोडा झालेला आहे। संतोष लड्डा साधारणतः 7 मेला अमेरिकेला गेलेले आहेत। त्या ठिकाणी त्यांचा एक वॉचमन किंवा नोकर झोपलेला होता, त्याला मारहाण करून ऐवज चोरी गेलेला आहे। मग त्यामध्ये त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितलेले की साधारणतः 8 किलो सोनं आणि 40 किलो चांदी ही चोरी गेलेली आहे। परंतु आम्ही त्याच्यानंतर हाऊस सर्च घेतला असता त्यामध्ये साधारणतः आम्हाला 2.5 किलो सोनं आणि 8 किलो चांदी मिळून आलेली आहे। एक्झॅक्ट अजून फिगर माहिती नाही आहे, हे अंदाजे आहे। FIR अजून होणं बाकी आहे। FIR झाल्यानंतर आणि त्यांच्याशी परत एकदा हे केल्यानंतर, कारण तेही तिकडं डिटेल घेत आहेत, अंदाजे हे दिलेले याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकतं। देव पण चोरले असं दिसतंय, देवघरातले चोरट्या। आता FIR मध्ये हे केल्यानंतर बघूया काय आम्हाला अद्यापपर्यंत काही तसं नाही, परंतु त्यांनी जर आता सांगितलं, कारण आता ज्या मालकीनबाई आहे किंवा मालक आहे ते या ठिकाणी नाही आहे, त्यामुळे निश्चित आम्हाला नाही सांगता। रोख रक्कम गेली, रोख रक्कम थोडीशी गेली। ठीक, ओके। 1:58 6 जण मारुती कारमध्ये आले आणि पाठीमागून घराच्या पाठीमागून घरामध्ये प्रवेश केला। घरामध्ये श्री संतोष लड्डा यांचे ड्रायव्हर एका हॉलमध्ये झोपले होते,
इथं घरामध्ये त्यांनी एंट्री केल्यानंतर असं त्या ड्रायव्हरने असं सांगण्यात आलं की मला माझे हात त्यांनी बांधले, हात बांधून मला तोंडाला चिकटपट्ट्या लावल्या, तसेच त्यांनी मला छातीवर आणि कानावर एक गन लावली आणि नंतर त्यांनी सगळ्या रूममध्ये चेक केले. एक रूममध्ये जवळपास 8 किलो सोने, असा आमचा अंदाज आहे की 8 किलो सोने आणि 40 किलो चांदी गेलेली आहे. तरी पण एक लड्डा साहेब इथं आल्यानंतर ते बघतील की एक्झॅक्टली किती गेलेली आहे, परंतु सध्या तरी असं आहे की 8 किलो सोने आणि 40 किलो चांदी ही गेलेली आहे. पैकी काही सोनं इथं परत आम्ही सगळं चेक केलं असता, पोलिसांनी चेक केलं असता त्यांना परत एक 2.5 किलो सोनं आणि जवळपास 8 किलो चांदी ही आढळून आलेली आहे, जे की चोरांनी ती नेली नाही. अशा प्रकारे ती मिळून आली म्हणता येत नाही आपल्याला, कारण की ती इथंच राहून ते सोडून गेले. ऍक्च्युली तो काही हे नाही, मिळून नाही आली, त्याच घरामधली इथंच आहे ती, म्हणजे जे की चोराच्या हाती लागलेली नाही. देवही चोरले, देव चोरले की नाही हे माहीत नाही मला, परंतु अस्तव्यस्त करून हे टाकलेलं आहे. एक्झॅक्टली तसं देवाच्याही अंगावर काही दागिने होते, परंतु तसे दागिने देवाच्या अंगावर दिसत नाहीत. मी ॲडव्होकेट जगदीश गोविंदांची तोष्णीवाल, माझे मेहुणे आहेत संतोष शिंगाला. अब इसी के साथ आगे बढ़ते हुए देखते हैं अगली खबर। अप्रैल और मई के महीनों के दौरान गोंदिया जिले के कई हिस्सों में बेमौसम बारिश हुई और इस बेमौसम बारिश के कारण गोंदिया जिले की 8 तहसीलों में 230 घर आंशिक रूप से क्षतिग्रस्त हो गए, वहीं एक घर पूरी तरह से क्षतिग्रस्त हो चुका है। इसके अलावा 74 पशु आश्रय स्थल भी क्षतिग्रस्त हो गए। बिजली गिरने से एक व्यक्ति की मौत हो गई तथा 2 पशु भी मारे गए। अगर हम अप्रैल महीने की बात करें तो अप्रैल महीने में 22 घर क्षतिग्रस्त हुए, एक व्यक्ति की मौत हुई और 13 मवेशी क्षतिग्रस्त हुए। मई महीने में 208 घर, 61 मवेशी और 2 पशु मर गए। मृत व्यक्ति एवं 2 मृत पशुओं के लिए सरकार से प्राप्त अनुदान तहसीलदार के माध्यम से संबंधित व्यक्ति को वितरित किया गया। जिला आपदा प्रबंधन पदाधिकारी राजन चौबे ने बताया कि 230 मकानों और 74 गौशालाओं के लिए सब्सिडी के संबंध में उनका प्रस्ताव सरकार को भेजा जाएगा और उसके बाद सब्सिडी प्राप्त होने ही संबंधित नागरिकों को वित्तीय सहायता प्रदान की जाएगी। अब देखते हैं अगली खबर। रेलवे स्टेशन पर सक्रिय एक अंतरराज्यीय मोबाइल चोर गिरोह को लोमार्ग पुलिस ने धर दबोचा है। पुलिस ने त्वरित कार्रवाई करते हुए गिरोह के 3 सदस्यों को गिरफ्तार कर उनके कब्जे से चोरी किए गए 5 मोबाइल फोन बरामद किए। सीसीटीवी फुटेज से मिले सुराग के बाद पुलिस को इन आरोपियों को पकड़ने में सफलता मिली। रेलवे स्टेशन के अलग अलग प्लेटफॉर्मों से 2 यात्रियों के मोबाइल चोरी होने की शिकायतें लोमार्ग पुलिस थाने में दर्ज हुई थी। पहली घटना में बिहार निवासी गोल कुमार रॉय प्लेटफॉर्म क्रमांक 3 पर बैठे थे, तभी उनके बैग से उनका मोबाइल चोरी हो गया। वहीं दूसरी घटना में मध्य प्रदेश के विदिशा निवासी रजित अहिरवार का मोबाइल प्लेटफॉर्म क्रमांक 8 से चोरी हुआ था। दोनों मामलों की गंभीरता को देखते हुए लोहमार्ग पुलिस और रेलवे सुरक्षा बल ने संयुक्त रूप से जांच शुरू कर दी है। सीसीटीवी फुटेज खंगालने के बाद पुलिस से 3 संदिग्धों की पहचान की और उन्हें धर दबोचा। गिरफ्तार आरोपियों की पहचान पंकज रनगिरे, रितेश उर्फ मोनू रनगिरे और जी शंकर गणेशन के रूप में हुई है, जिनमें 2 आरोपी मध्य प्रदेश तो एक आरोपी तमिलनाडु का रहने वाला है। पुलिस ने आरोपियों के पास से चोरी किए गए 5 मोबाइल फोन बरामद किए। अब देखते हैं अगली खबर। वाहीटोला बस्ती के पास हुई एक सड़क दुर्घटना। नागपुर जिले के रामटेक थाना अंतर्गत आने वाले वाहीटोला बस्ती के पास एक सड़क दुर्घटना हुई है, जिसमें 2 लोगों की घटनास्थल पर ही दर्दनाक मौत हो गई, जबकि एक अन्य युवक मामूली रूप से घायल हुआ है। मोटरसाइकिल सवार विशाल कांशीराम वरखेड़े अपने मित्र के साथ मनसर से वाहीटोला बस्ती की ओर जा रहा था। इसी बीच विशाल वरखेड़े के द्वारा पैदल जा रहे किराना व्यापारी विजय वंजारी को मोटरसाइकिल से जोरदार टक्कर मारी गई, जिसमें मोटरसाइकिल चालक का संतुलन बिगड़ गया, जिसके कारण मोटरसाइकिल महामार्ग में जा गिरी। इस दुर्घटना में बाइक चालक विशाल वरखेड़े एवं विजय वंजारी की दर्दनाक मौत हो गई। प्रकरण को लेकर रामटेक पुलिस ने मामला दर्ज कर आगे की जांच शुरू कर दी है। दर्शकों, फिलहाल वक्त हो गया है एक ब्रेक के बाद लौटेंगे और जानेंगे देश विदेश की तमाम खबरें। तब तक के लिए आप देखते रहिए MNS न्यूज टीवी। नमस्कार। नमस्कार, मैं अभिषेक बच्चन की वॉचिंग MNS न्यूज। आप देख रहे